उठा पहिले म्हणजे एवढं उठा समाज होणार रे. चला तया एकदा तात्या आणला निवडून. हा झाला एकदा नगरसेवक. हाय 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 लोक म्हणले असते बाब्यामुळंच पडला. पण जेव्हा आपण त्याच्या मागं फिरलो जेव्हा मतदान वळवलं तोही खुश झाला. बाबुरावचे हात पाय जोडले त्या हातापायच पडला डायरेक्ट. बस म्हणा तोमुळेच मी निवडून आलो म्हणून बाबुराव. तात्या आता 5 वर्ष आपल्याला सोडित नाही. आता इतकं छापून घेतो आणि त्याच्याकडून मी जे नाही ते कामं करून घेतो मग आपली मजा होऊन जाईल. हे कोणाचा फोन वाजून राहिला. हॅलो हां बाबुराव आहे ना. हा म्हणजे कुठून वळायची तुमच्या घरा काय कळा ना. आपण कोण. अहो आम्ही हिंगण येड्याचे पाहुणे नाही का तुमची जाहिरात पाहून येऊ राहिलो. हा काय हा अहो मग येऊन रस्त्याने खाली उतरा ना. हा आम्ही तर लिंबा जवळ उभय. अहो तिकडं खाली काय चाकरी पहा ना दोन्ही साईड ना कांदे पा बर आणि मध्ये रस्ता आहे पा. टाकी पाण्याची हा हा बस 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 हा बरं बरं. पाहुणे पाहुणे येऊ राहिले. ए सुंदरे सुंदरे काय करू राहिली ग. बरं मी काय तिकडे घरातला पसारा आवरेल का मला हा सगळा. हा सगळं आवडलं का. अगं पाहुणे येऊ राहिली कुठले. येंग रेड्याची. हा का. हा ते आपण नाही का पेपरला जाहिरात दिली ती हा हा पुरी बदल. हा हा तर मग ते येऊ राहिले पाहुणे. मग कवशी घेऊ राहील ए प्री काय जाय लगेच आता. साडी नेस ग. हा लवकर तयार राह. असं अचानकच काय. अरे मग आता अचानक कोणा काय फोन करून येत असतंय का. मग आता कुठं तयारी करते त्यांची आता चटई चटई बिटई चटई आता. कुठे आपण काय करू करत नको त्यापेक्षा ना इकडे मस्त अंगणात बाहेर वा. चटई इड होती ना. हा ही काय चटई. हा पाहून ठेव. हा आहे ना चटई. हा हा बर चल मग आपण आहे कुठं ना आतरे बाहेर टाकू. हा बाहेर टाकी त्या. हा चला घे बरं टाकू. पाहुणे आले जवळ रस्त्या वय दे. इड टाकू का. अगं इकडे घे तिकडे कुठं चालले पार तू यायची ना तोंडवायची. हा काय गावाचा पसारा टाकी राहिलो. टाक अशी असं ठेव. त्या पुरीला साडी बी नेसा वय साडी नेसायला मदत कर तयार राह जरा. आले आले पाहुणे आले का खाली उतरले आता येतील आता. पाहुण्याचं तर गंज बाग आहे टोली जंगी. हा तेच ना. इकडं इकडं बी कांदे हा इकडं बी कांदे इकडं तरी हे अजून वळले नाही तुम्हाला सांगते हे पाहा ना किती वळले पुढचे. लय मोठा माणूस दिसतो पण आहे. हा पण त्याला घर मुलगा नाही म्हणून घर जावई करायचं त्याला दुसरं काय. जाऊ दे ना मग एवढे 4-5 आहे आपल्याला मग एक दिले ना काय बाई मी तुम्हाला एक सांगू का किती जरी गाबाळ असलं ना तर मी पोराला काही तिडं काही घर जावई होऊन देणार नाही. तुम्हाला राग काय आहे ना. नाही नाही पण हा. पोराचं जर आयुष्याचं कल्याण जर होत असं अहो आयुष्याचं कल्याण काय आपल्याला जमीन जागा कमी आहे का काय. नाही नाही कशी आपल्याकडं कवाय ना त्यांना 10 पांडे येणार आहे ना. जमीन जागा गंज आहे आपल्याकडं. मला आहे ना पोरं किती 5-6 पोरं आहे ना आपल्याला. बाई मला गंधारीचं गाचपण किती असलं तरी आईला आहे ना साप झाला होता तर वाला होता. मला पोर मी मायवाली 7 असू द्या नाही तर 14 असू द्या पण मी नाही देणार. मग काल हा. आलो मग आपण काल आलो म्हणजे तुमचंच लय चाललंय आपण 4-2 महिन्याकरता घेऊ करून आणि नंतर बरोबर आपण तिकडच ठरू. हा मग माझा तोच प्लॅन आहे. पण आता बघू आपण बसले बोलू काय बोलायचं ते. चल मग तिथं गेलं का मी काय बोलणार नाही. आले वाटतं पाहुणे. ए सुंदरे सुंदरे अगं पाहुणे आले ना. अगं इकडे जाय तिचं आवरलं का. काव पाहुणे आले. तेच मोठे आसामी दिसती भाई. पण जिडे तिडे भाऊ बंदकी राहती म्हणशील भावाचा नाही दत्तक घ्यायचा त्याच्यापेक्षा जावाय दत्तक घेऊ. पण मी आहे ना तिथं जास्त काही बोलणार नाही. हा तुला राम 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 राम. राम या या जे अरे जे अरे जे अरे. या बसा बघ इकडे ये. सुंदर बस बसा. हाय हाय हाय. ए बाई ग. फोन करून निघायचं.
अचानक फोन आला. तुमची जाहिरात पाहिली हा हा हा. मग पोराचं लय चाललं होतं तुम्ही जाऊन या उभ्या उभ्या अच्छा. मग आले. हा हा हा. नाही बरं झालं आले. असं. पेपरवर पाहिलं पेपरवरच पाहिलं. यांना तेच म्हटलं अचानक कस काय पाहून घेणार मग आता ते पेपरवर पाहिलं तुम्हाला फोन करणारच ना लोक. हा मग. मग मी पेपरला वाचलं आणि मग हिला सांगितलं अरे असं ऍड येईल हा काय करायचं. ही म्हणून पोराचा विचार घेऊ हा. आणि मग पाहू. बरं आता इडं काय तुमच्या या स्थळाला मध्यस्थी माणसाची काही गरज नाही. नाही नाही काही ओळखी पाळखीची गरज नाही. नाही. जाहिरात पाहून कोणी येणार आहे वाटाचा वाट सरू. हो. तुम्ही जाहिरातच तशी टाकेली. फक्त घर जावाय पाहिजे. कोळ जमत आहे ना आपली एकूण. जमलं का नाही जमलं. तुमचं कोळ काय आहे? आमचं कोळ शिंदे. शिंदे. हम्म. काही वाढभाव नाही ना? नाही नाही. हा नाही तर मग काय प्रॉब्लेम नको यायला का हो? बरं. असं. बरं सगळे जाहिरात वाचले तुम्ही पूर्ण? वाचले. बरं नियम अटी वाचल्या? नियम नाही ना वाचले. मग खाली वय तर जाईल. काय काय तुम्ही वरच पाहिले खाली कोण पाहिल? ते काय कळालं नाही बाया मला तर. मग पाहा आता याच आहे तुमचं. नाही नाही ते खाली बारीक अक्षरात लिहिले ना ते. हा 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 हा. हा, ते बारीक अक्षरात नाही का लिहिल खाली ते वाचलंच नाही आपण. मग नाही, हे ते तर नाही महत्वाचं वाचलं. आहे ना नियमाटी. हा वरल्यापेक्षा खालीचं महत्वाचं आहे. मग हा ना. हो. ते हिला जास्त बारीक दिसत नाही ना. हा काय मग तुम्ही सांगायचं ना त्यांना. बरं काय तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या अपेक्षा काय आहे नवऱ्या मुलाकडून आता हे सांगा बरं मोकळं. आता बघा अपेक्षा आमच्या काहीच नाही. पहिली अपेक्षा ही आहे मुलगा हा आमच्या का घर जावं म्हणून राहील. बरं बरं राहू द्या. हो. लग्न आजी मी करून जाणार. तुम्ही रुपये लावायचं नाही. पोराला रुपयाचा हुंडा भेटणार नाही. बरोबर. तुमचे किती लोक येऊ द्या ते व्यवस्थित जेव खाऊ घातले जातील. हां मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला सांगा. मला बरं, मग मला वाणिकेरीची पोरगी आहे. हा आणि पोरगा तुम्ही आता इडं घर जावाय करून घेणार आहे. हो. पण मग पोराला इडं काय बा असं नाही का इन्कम बिनकम काय नाही कायच आहे हे क्षेत्र सगळं आपलं आहे. अख्खं हो सगळं त्याने पाहायचं. का भाव किती नाही नाही भाऊ किती कोण आले खाल्ला हे ट्रॅक्टर बिक्टर सगळं सगळं तुमच्याच आपल्या रस्त्याकडे. रस्त्यामध्ये इकडे बिला तुम्ही आले रस्त्याच्या खाली हा. हा सगळा पसारा आपलाच. हो ही चाळ वेळ आपलीच आहे. हो. हा का? ही पाणी टाकी पण पोरीनं पोरानं हे कांदे आम्ही काढायला कोणाला देत नाही. नाही नाही हा, घरच्या नाही, घरीच घरच्या घरी हे कोणा काढायचे मजुरी लावते ना आम्ही. पोराना का पोरी पोरी नाही पण पोरा नाही पण आम्ही दोघं आम्ही दोघं बिल करतो नवरा बायको. मग हा ना. हो. चौघा जण घरीच काम करायचं. हा घरची घरीच उपसून घ्या त्या बाजूला. हा हा सगळे काम घरच्या घरीच. रुपयाचं मजूर आम्ही बाहेर म्हणजे आपलं पोरं पहिल्यावानी वापरून घेणार आहे बुवा असं. नाही, त्यांना मी विचारलं पहिलं तुम्ही बी काढू लागणार का नाही का त्यालाच काढायला लावणार. नाही नाही आम्ही काढीचा. हा ना. अजून काय अपेक्षा आहे तुमच्याकडून नाही पोराची? बाकी काही नाही हीच अपेक्षा आहे म्हणून त्या करताना आम्ही जाहिरात दिली बाकी काही नाही. आम्हाला घर जावं आम्हाला काय मुलगा नाही. आम्हाला काय मुलगा नाही. आम्ही नंतर गेल्यानंतर सगळे इष्टेक तुमच्या पोराच्या नावावर पुरीच्या नावावर आम्हाला. मग तर ती इस्टेक तुम्ही आत्ता करणार आहे का पोर गेल्यावर करणार आहे? पोर कुठे जाणार आहे? मग आता तुम्ही म्हणताय गेल्यावर आम्ही नाही नाही आम्ही गेल्यावर करू. तुम्ही गेल्यावर हो का हो? पुरीच्या आणि पोराच्या नाव होईल. मग आता हे गेल्यावर पोराचं नाव करणार आहे म्हणल्यावर आपल्याला पोरग चांगलं शिकून पाठवावं लागेल. हे लवकर कसे जातील? काय म्हणता? काय नाही आमचं चाललं. काय? आम्हाला आमच्या पोराला नाही की कामाची सवय नाही. हा नाही आम्ही इकडं आमच्या काय सवय होऊ लागेल ना. हा म्हणजे सांगून शिकून घेतलं म्हणजे कसं करून घेता आता- करून घेता हे समजा पोरगी जर तुमच्या आमच्या का आली असती हा नांदवायला हा तर आम्ही कसं सगळं सांगून शिकून घेतलं असतं. नाही ना त्याचं नाही ना. तसं आता हे उलट आहे. आता पोरगा घर जावाय होणार आहे मावाला हा. तर मग ते कसं आता सांगून शिकून तुम्ही घेत असले तर मग काय नाही. नाही सांगू शिकून घेऊ काही प्रॉब्लेम नाही. हम्म. वर्ष 2 वर्ष जाईल सांगायला शिकायला. हा चालेल. लयच पोरक आज्ञान नाही ना. नाही नाही हा. आज्ञान का मग तर लग्न करायचे म्हणलं होतं आज्ञान कसं काय म्हणते? नाही नाही आज्ञान नाही हे हाय पोरग मा चांगलं आहे. काय शंभर का नाकारले? नाही नाही तसं काहीच नाही पोरग मायवाला नाही चित्रावानी. हा का हा किती मुलं आहेत? मला गण 7-8 आहे. मग काय आहे काय नाही केली गेलं हा? नाही आता ते काय देऊ देत राहिला मी काढीतच राहिली. तू घेतच राहिली. बाबा तयारीतच होता. त्याच्यात काय मान अपमान आहे बाई. हा. तेव्हापासून नाही माझ्यापासून झाले. हा झाले तुमच्यापासूनच. तुम्ही एक मग तीरच देवाचं नाव मारला. कसं काय देते? तुम्ही एक तीरच मारला तो नाही काही विषय. पण मग आता शेवटी मग आता पहिल्या पोराचं लग्न घे.
नाही नाही हा? मला 5 सुना येईल हा का मग. मग 3 बाकी आहे. हा बरं बरं चांगलं 6 नंबरच्याच लग्न जमीन आहे. जागा किती तुम्हाला? जमीन जागा बी आहे, वाटण्या जर झाल्या तर एक एकाला 10-10 पांडीन, 10-10 5-5 पांडीन. मग ते एवढं तर माझं नुसतं कुतड्या आगा त्याच्या वावर आहे. हा तुमचं, मग आता तुमचं काय, तुम्हाला एकच पोर आहे म्हणून. मला 27 एकर नाही, नाही, 27. यायचंय ना वावरचले मोठे. हा मग हे पण तुम्ही सगळं- थोडं तुमच्या काय जमीन पावरच वाढवायचं ना तुम्ही. पोर ना. हा नाही नाही मी गंज नाराज होते का बा आपण काहीतरी 1-2च बुवा नाही का तेवढं थांबून घेऊ. हा पण हे पप्प्याचं पप्पा आहे ना, हा हे थोडे 90 मास्टर आहे. हा तर मग त्यांनी काही दम नाही काढला बाई. हा. मग मी म्हणले मग काल यांना नाराज करू हा बरोबर. असं. तुमच्याशिवाय त्यांना कोण आहे? हा, हो बरोबर. नाही मग बरं होती वाटे होऊनच दिले मग मी बी. नाही, आता नाही बरोबर. होती. काही नाही मग काय. मग काय पुरस्कार भेटला तरी शासन करून शासनाकडून पुरस्कार नाही भेटला. नाही. नाही फक्त ऑपरेशनचे 1000 रुपये दिले होते ते. हा का हा. नाही मग लय कमी दिले हो. नाही आपण माग नाही हटलो. हा बरोबर. हा. अहो आपण बोलू राहिलो हम दो हमारे दो, आणि बाकीचं गबाळ 10 12 15 काढू राहिलं. हा मग आपला काही सनातन हिंदू धर्म माग टवायचा का? नाही बरोबर. माग नाही टवायचा. मी काढीतच राहिले, टेन्शन नाही घेतलं. हा नाही जमीन जागा राहिली तरी चालेल. नाही बा आपण थांबून घेतलं म्हटलं देवा बस आपल्याला एकच. नाही तुम्हाला झाली नाही असं म्हणा ना पुढे. काय झालं विचार बा बळजबरी ऑपरेशन केलं तेव्हा. आम्हाला काय सुधरे? एवढी जमीन आहे तर आम्ही एवढी तेवढं आहे. अशी किती काढून ठेवलं. मग नाही मग पण तुम्ही पोरीवर थांबून घेतलं ना. नाही बस तेवढंच. तीच पोरगी आम्ही तोच एकाच पोरगा. पोरीवर थांबून घेतलं. म्हणजे तेच तुम्हाला पोरं. एकच पोरगी आहे का? हा एकाच वाणी केली. मग तुम्हाला ऑपरेशनचे तर लय पैसे भेटले असं. नाही पण आपण मागायचंच काय आम्हाला लागतच माझ नाही, त्यातलं आम्हाला जायचं नाही तेवढं. एवढे. नाही नाही गव्हर्नमेंट कडून भेटले नाही नाही का? हो, एवढं कोण पाय पडत बसतं गव्हर्नमेंट. आम्हाला 10,000 रुपये भेटले. तुम्ही पडले पाय तुम्हाला दिले सर. बरं मी बा तुम्हाला 5 आता पोरगर जावं रे पोरीला बी थोडस डोळ्या खालून जर घातलं असतं तर बरं झालं असतं. असं का? हा बरं घालता येईल ना. ए दे आवाज पोरीला आवाज दे ना. थांबा आपलं काय का नाही बोलू काय झालं ना बोलला आता आपल्या घरात राहिले का बोलायचे? घे बोलून आता. ते पोर पाहायला आले का तुला नाही पाहायला आली ती? पाहुणा थोडा ताट ए पुरी हा. बाहेर येतो बाई. पाहू ना ताटेल ती बाई बी हा पाणी घेऊन ये पाणी. बाई नाही वाटत मला. अहो 1 तास झाला बसून इकडे पाणी सुद्धा नाही ना. पाणी घेऊन ये पाणी यायला. त्यांनी जाहिरात करेल म्हणले होते, हा, त्यांच्या नियमात माणसं बसली तर ती चहा पाजतील. असं आहे का? फुकट एवढले कांदे वळले का? हाय. मग सोपं नाही बागायतदार आमच्याकडे लोकांचं. कसं आहे आता गंज पाणी येऊन जाते. हम्म. आता ते सकाळचं चहा आहे ना तो गरम करून आणीन ती पण. नाही ना आंघोळीच बघून भरून ठेवले. हा का? बरं काय नाही. म्हणते का? काय नाही रात्री काय. हा? रात्री उकळून ठेवले. ते नाही तसं नाही. अहो हे आमचं रात्रीचं जेवणात चालू आहे. रात्री 2ला चहा उकळून ठेवले. आपल्याला शुगर आहे असं सांगा, आम्ही नाही घेती चहा. म्हणले आम्ही चहा नाही घेती. का? नाही शुगर आहे ना आम्हाला दोघांना. शुगर बंद होती आमच्या चहानं. बस ग इकडे सर ग. हाय 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 हाय. पोर चांगली गोरी पाणी उंच लंबू. पोर पोर चांगली आहे गोरी पाणी हा ना दंबू आहे. बाई तो नाव काय आहे ग? माझं नाव काजल बाबूराव तोंडजोडे. तोंडजोडे आडनाव आहे का तुमचं? चांगलं. बाई तो शिक्षण काय आहे ग? मी का चौथी नापाशन. फुकट नाही एवढं भाग आहेत माझे. पोरीचं शिक्षणच नाही केलं. बरं. या भाड्याने तिला शाळेतच नाही पाठवलं, कामातच आदबावली. हम्म. मग आणि चौथी पास आहे का नापास आहे का बाई? नापाशन. हा ना. हा ते काय झालं म्हणजे मला चौथीला शिकायचं होतं, पण मग ते बकऱ्या वाळायला कोण नव्हतं ना. बकऱ्या आहे का? वाते आता इकल्या बाय 2 खंडी वाते. बाय गज पा 40 बकऱ्या वाते. 40 बकरे. मग सोपं नाही म्हणजे ही बी चांगली रापेली. माझी अपेक्षा आहे ना हा अशी आहे. हम्म, आमची जेवढी 27 एकर जमीन आहे ना हम्म. तेवढे कांदे लावेली तेवढे बी याच्यात. हा हा बाकी काहीच नाही केलं तरी चालेल, पण मग कांद्याला बारे द्यायचे कोणा? नवरदेवानी. अख्ख्या 27 एकरला. हा तेवढीच इच्छा आहे बाकी काय. आणि एकट्यानेच.
आता दुसरं कोण आहे त्यांच्याशिवाय करायला इथं? मग तो म्हातारा कुठं राखोळी घालेल राहतो का? तो नाही देत का पाणी बिनी बाई? नाही इथून माग देत होत ना, मग आता जावई कशासाठी करणार आहे? बाई म्हणजे त्यांना गडगडीच लागतोय. ते आपल्या पोराला चांगलं राबून घेणार आहे. आपण पाहू ना आता अजून काय आहे ग बाई? अजून का? हम्म. आमच्याकडे आता बकऱ्या ऐकल्या, आम्ही म्हशी घेतल्या. हम्म. आमच्या 72 म्हशी आहेत. हा. तेवढ्या सकाळी तळ्यावर धुवायला न्यायचं राहतं, हम्म. त्याचं शेणखूर करायचं राहतं. मग आता ते कोण करणार त्यांच्याशिवाय? घरचे जावई म्हणल्यावर तेच करतील ना. बाई पप्पा अहो एवढं इडं हे करायचं आहे त्या पोराने, एवढं पाणी भरायचं, एवढ्या म्हशी धुवायच्या, अमकं तमकं. आपला पप्या तर तुम्हाला सांगतो शेणावानी पातळ हागन. खरंय. काय बाई तमाशे. अजून ग बाई अजून काय काय इड तमाशा आम्हाला सांग तू जरासं, म्हणजे आम्हाला माहिती होईल. तमाशा म्हणजे राबराट काय काय बा असं ते अजून तुम्ही दादालाच विचारा ना. काय येई बा काय नेमकं पाहुणे? काय नाही, ट्रॅक्टर चालवायचा. घरचेच वावर तुडवायचे का लोकांचे बी जायचे? नाही घरचे करून काय आलं कोणाचं तर मारायचं ते पण रोटर म्हणा फनायचं म्हणा, कोणाला सारे वाढायचे. मोठं घर असं. वारा जाई बसा खरे एवढे तुम्हाला सांगत एवढ्या 27 एकरातलं किती ट्रॉल्या निघतील कांद्याच्या, तरी म्हणतो घरचं करून आणि जावयानं लोकांचं विवाह करायला नांगरायला जायचं. मग यांना किती आशा आहे सांगा. नाही आपल्या यांना आहे ना जावाय नाही लागत, घरगडी लागतोय. नाही आपल्या काय पप्पाला म्हटलं काम तुम्ही? करणं. हा? काय म्हणल्या? काय नाही मी म्हणले आपला पप्या तसा ताकदवान आहे, आपला पप्या करीन एवढे बी. मग ताकदवान पार आहे. पाताळ आगोस्त. चांगलं आहे नवरदेव मग. का दादा? आम्हाला तसंच पाहिजे. काही वराचा काही फोटो बिटो काय? आम्हाला ताकदवानच पाहिजे, म्हणजे आमचं सगळी 27 बिघे शेती सांभाळली पाहिजे. एकर आहे एकर अहो तसा हा, आलं तोंडात बिगे म्हणते काय. आलं अहो माझं. आता ते मम्मीचा स्वभाव बळा आहे, येतो तोंडात आलं. तोंडात. तुम्ही तर लगेच बाई शब्दच धरते बाई पप्पा. हे बोल सर पारा कवर. अरे ये बाई तिला चव ओळखतील ना तुमची. काय आल्यासारखेच आहे, बरं आल्यासारखे. पाव तोंड करा. असं आहे आमच्या घरात. पाणी भरायचं कांद्याला, शेतीचे काम थोडे करावं लागणार आहे. तुम्ही इतक्यात म्हणले का बा आम्ही सगळे भिडतो. हा मग आम्ही पेडतच सर. पोर म्हणते अख्ख्या 27 एकराला एकट्या पोरानं नाही. जावयानंच पाणी भरायचं. हा माझा पाणीचा एकच मोटर आहे ना आमच्याकडे, एकच विहीर आहे. हं. तेवढी एक विहीर 27 करायला पाणी एका विहिरीचं आहे. हा ना. मग आता एकच मोटर चालू राहणार माझा, तिला 10 माणसं सोडून पाणी बाहेर जायला राहणार. सांगा 27 एकर ती एकटी एर भिजली ते हिरीव कसा बाम गोळा पडा. बरं मी काय पाहुणे बरोबर ही पोरगी पास आहे तुम्हाला. 100% मला पोर पसंत आहे. माझ्या 5 सुना बी हिच्यापेक्षा बारी बारी वर चढी एका चढी एक. पण काव हा? मग आता पोर घर जावाय करायचं म्हणलं काही सुनाला तिकडे बी पाठवशाल का नाही पाठवणार? नाही पाठायचं यारच नाही ना. नाही मी येत जाईन मधून अधून म्हणजे. हा मग असं म्हणजे तुला भेटायला तिकडे- बरं भेटायला म्हणून तुम्ही गेले बा. मग तिच्या बी जावा भावांमध्ये आता तिचं उठणं तुम्ही बसणं. आजारी झाल्या ते आजारी झाले, हा आले बा भेटून असं. पण म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी आजारी पडावं लागेल पहिले. का बाई म्हणजे तू काय आमच्या बांब गोळा पडायची ना आमच्या पॅरेल्याचा झटका जायची वाट पाहते का काय? अहो तसं नाही, पण मग तो तसं निमित्त असल्याशिवाय येऊ शकत नाही ना तिकडे. निमत म्हणजे तू काय आम्हाला निमत काढायचं असलं तर आम्ही बळजबरी हागवून येऊ बसून आजारी पडू का काय तुला यायसाठी? बरोबर आहे. तुम्हाला आता समजा ताप आला, तुम्हाला टायफॉइड झाला, तुम्हाला गॅस्ट्रो झाला. अहो तुझं तुम्ही एकाच सुना बोलाव का? एकाच सुना बोलाव थोडं अवलंबून आहे का? तुम्हाला 8 पोर आहे ना. हा अरे आम्हाला आणि गंजा मग? 8-9 पोरी आहे तो नाही वाद. आणि मग याच्यावर काय पाणी पडले 8-9 येणार आहे. तो पण आम्ही असं आमचाच आहे समजू ना. आम्ही समजू काही एक झालाच नाही एक सुनकाट आमची मेली फाशी घेऊन म्हणा किंवा वाय गोळा हो, उठून. मी कधी काय म्हणजे सून मारायची आणि तुमच्या पोराचं काय बियाणं धरायचं काय? तसं नाही. हा? आता आम्ही आजारी पडल्यावरच तुम्ही पाठवणार आहे, त्याच्यापेक्षा आम्ही आजारी पडत नाही एक आम्हाला झालाच नाही एक सुनकाट जगलंच नाही आम्ही असं समजू असं. मग बस हाच विषय ठेवायचं मनात का आपल्याला एक मुलगा झाला नाही आणि लग्न करून घेतलं संपला विषय. बरं खाऊ हा. आता तुम्ही म्हणत्या हा. का आम्ही डोळे झाकल्यावर मग आम्ही त्यांच्या नावावर करू हा बरोबर. मग आता हे पोर मा पोट गोळा तुम्हाला द्यायचा आहे. हम्म. हा? आईला साप झाला होता तर वालं होता. हा. मग आता हा पोरगा तुम्हाला द्यायचा आहे निदान. मग आता पोरगा जर कायमचाच तुम्हाला देऊन टाकायचा आहे घर जावाय म्हणून हा. तर त्याच्या नावावर काही 10-5 बिघे का 10-5 एकर तुम्ही करणार आहे का सुरुवातीला? नाही सोनाचं कस काय करताय? नाही करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. म्हणजे ऐका. यांना पानाड्यास लागतो पाणी भरायला. ऐका ना तुम्ही, हा. तुमच्याकडे आता शेती असनच ना. आहे ना बाई 5-5 गुंठे येते हा, एक बस. आशीर्वादानं. मग हा, मग 5-5 गुंठे येतील.
तर मग आता तुम्ही ज्यांचे लग्न करणार आहे आता हम्म. त्यांच्या पण हिशाला 5 गुंठे येतेच ना. हा. हा तर मग ती त्यांच्या नावावर करून द्या तुम्ही, मग इकडे आम्ही पुढं करून देऊ इकडची पण, इकडची बी त्यांनाच होणार आहे नंतर. पण मग तिकडचा हिस्सा कस काय सोडता येईल? नाही ना, असं कसं काय करते? तुम्हाला घर जावाय द्यायचंय ना आता तो आहे बापांना तो, तर तिकडचं त्याच्यावाला नामो निशानच मिटल. हा पण मग हाता आली तीन का घर जावं आला तर. हा मग तसंच राहतं, कुठे बी जाय तू, जगाची जी जगरीत आहे ती. तो इकडं जर आला ना, त्याचा 10वा 13वा मौत बिऊत सगळं इकडं होईन, तिकडं त्याचा काही संबंध नाही. अहो पण मग त्याचा वाटा कस काय सोडता येईल? काय 5 गुंठ्यामध्ये 27 एकर सोडून आणि 5 गुंठ्या का पळ सुटली तू बी ए, बाई पुरी चिचाच्या पानावर जेवती आहे. काय ते 5 गुंठे वाचू तो काय अटकले हे बरोबर हा? तुम्हाला कळत तेच नाही. तेच 7 जण आहे. अर्धा पांड येईल याच्या वाट्याचं, त्याला जाऊ दे वाटू दे. हा आपल्या 27 एकर पाहुण्याचे नाव झाल्यावर खाता खावायचं नाही, आणि माझ्या करी पाहुणा. इकडे ऐका दादा, हा ते काय म्हणे 5-5 गुंठे एक एकाला येत असं बोलले ते. तर मग आता तेवढे 5 गुंठे बी घेतलं तर हे 27 आणि ते 5 गुंठे किती झालं? काय किती 27 एकर होईल. हा बस काय ते करते 5 गुंठ्याला? तेवढेच 5 हा म्हणजे गुंठे. बाप दादा दिसते पाहिजे बा. हा मग. तो म्हणत आहे का? मग. अहो हा बरोबर हो, येईल बाई. अहो त्याचं नाव घे ना, पाहिजे ना बाप दादा दिसते. मग बरं कोणी बरं. जर उद्या मला लेकर मला झाले तर म्हण माय कुत्रे आगात आहे म्हणे. हा आगाच म्हणत होते ना हम्म. का आमच्या तेवढ्या 5 गुंठ्यामध्ये तर कुत्रे हागात आहे, हम्म. बरोबर ना. हम्म. म्हणून ते तिकडे येईला आशा लागली 27 एकर सोडून. हम्म. म्हणून म्हणते तो बी कसा म्हणतो खैस तोंड्या हम्म. का बाप दादाच्या इस्टेटीत नाव निघालं पाहिजे. मग त्याच्यावाली पोर आणि हा कुत्रा आणि ही कुत्री त्याच्यामध्ये हागायसाठी ती जागा मागू राहिली. हा. काय म्हटल्या? काय कुत्रा कुत्रे हा मग उठा पाहिले, म्हणजे येऊन उठा, समाज होणार रे. चला निघा. हा. ये बाया माय 5 गुंठे असू हा. नाही तर किती असू म्हणते त्याच्यात आमचे हा, कुत्रे तिकडे हागात आहे. शेकत बस. हा होय बरं मग तो पोरान तू दोन्ही काळ्या बांड्या कुत्रे निघा. आणि कुत्रा आमच्या याच्यात हागायला चालले. नको पोराचं, जाय बाई. चालायला ठेव हो निघा निघा निघा. डायरेक्ट साला नटवायचं म्हणते. चालायला ठेवायचं. हा ये बाया आल्या रस्त्याने निघून. का हो दादा पप्प्याचे पप्पा म्हणे 27 मशीनचं शेण कूर काढावं लागलं आणि दुवा लागल मा पप्प्या पातळ हागल ना. हा कुठे होय कधी दादा मी काय म्हणते, पोराचं ते लग्न पाणी पेले का ते? नाही रे वत दे. पेलं कोणतरी उष्ट माणसं असेल वत दे. पाणी फेकून अहो, दे. हा गळत पीठ बनायला पाणी नाही. आणता लावर टाकेलं पाणी बाय. 27 एकराचा अख्खी वेर पाणी क्षेत्र बिजीचे पाणी नाही घरात म्हणजे. अहो, मोटर चालू करा व्यवस्थित तुम्ही. ए सुधरे वय मोटर पाणी. मोटर चालू करायला जाय. पाटक्या जाय. तुम्ही जा. ए कोण पाठ टाकेल वय पाटक्या मोटर चालू करायला जाय. नाही दादा, ठीक आहे आली काय करते तुम्ही जा. तुम्ही माणसाचं काय माहिती, तिला अडचण लय, तिला साप का तुला निघाला सकाळी. खायला लागते ना. नाही, साप निघाला सकाळी, मला बी वाटत. काय मध्ये चार बोलत आहे. येवा ते तुम्ही. जावा. मी जाते मोटर चालू करून येते. हा, वय लवकर ये. ए घे बरं भांडे वय. ते जोडी तिला. अच्छा हे काय ब खुडून पाहुणे येत्या. आता ही चटई काढायची आता मॅच काढायची का? गेल्या आता मोटर चालू करायला या लवकर या. राहू द्या तशीच तवर चटई.